हॅलो, नमस्कार मंडळी. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्नेहाच्या दुनियेमध्ये. आज आपल्या सोबत आहे एक ऍक्ट्रेस, फिटनेस ट्रेनर आणि कराटे चॅम्पियन नम्रता मुंदडा तिचं नाव आहे. तर तिच्याशी आपण जाणून घेऊया सेल्फ डिफेन्स आणि तिच्या तिचा अभिनयाबद्दल, तिचं त्या करिअर बद्दल. चला तर मग भेटूया नम्रता मुंदडा कुलकर्णी सोबत. हॅलो नम्रता, कशी आहेस तू? मी मस्त, खूप छान. तुझं खूप खूप स्वागत आहे. फर्स्ट ऑफ ऑल, तुझा ना हे जे म्हणजे तुझं करिअर जे काही आहे, म्हणजे कराटेमध्ये झालेलं, अभिनयामध्ये झालेलं, एक मोठ्या पडद्यावर सुद्धा तुला आम्ही पाहिलेलं, तर आणि आता सध्या सेल्फ डिफेन्स मध्ये ह्या सगळ्या गोष्टी कशा काय मॅनेज करते आणि सुरुवात कुठून झाली तुझ्या सगळ्या गोष्टींची करिअरची, मला सांगशील का? सगळ्यात पहिली तुम्ही मला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. तुमचं चॅनल मी नेहमी फॉलो करते आणि वेगवेगळ्या गोष्टी बघत राहते त्यामध्ये, आणि खूप छान तुम्ही करताय. आणि आता सुरुवात माझी करायची झाली तर मी लहानपणापासून डान्स करायचे. मला डान्स खूप आवडायचा आणि आई वडिलांनी म्हणजे डान्स बरोबर अजून एक काहीतरी कला पाहिजे ह्या हिशोबाने मला कराटेमध्ये जॉईन केलं होतं. तर लहानपणापासून मी कराटे 4 इयर्सचे असल्यापासून शिकते. हा, म्हणजे त्यावेळेस शिकत होते आणि त्याच्यानंतर 8-9 स्टँडर्ड नंतर जशी जशी मी डेव्हलप होत गेले तसं तसं मला सर म्हणाले की तू आता क्लासेस हँडल कर, मी नसताना तू बघ वगैरे. त्या क्षेत्रातनं मग मी कराटेमध्ये आले आणि मग मी क्लासेस खूप लहान वयात असल्यापासूनच घ्यायला सुरुवात केली. मग त्याच्यामुळे माझे स्टुडंट्स पण आतापर्यंत 10,000च्या वर मुलांना मी ट्रेनिंग दिलेलं आहे सेल्फ डिफेन्स कराटेचं. आणि माझ्याकडे कमीत कमी आता 80+ मुलं ब्लॅक बेल्ट्स झालेली आहेत. माझी अकॅडमी आहे तेवढी मोठी, त्याच्यामध्ये आम्ही ते काम करत गेलो. आणि कराटे बरोबरच डान्स मी करायचे, त्यामुळे मी डान्स मध्ये स्कूलमध्ये असल्यापासून वगैरे डान्स करणं, वेस्टर्न आणि कराटे आणि वेस्टर्न हे सगळं मिक्स झालं माझं. मी कथ्थक शिकत होते, पण 3 एक्झाम दिल्यानंतर मग ते जरा मला लांब व्हायला लागलं घरापासून. आणि त्यावेळेसची परिस्थिती अशी होती की सगळं मॅनेज नव्हतं होत आपल्या सगळ्या आर्थिक गोष्टींनुसार. तर काहीतरी एक कर, आणि मग मी डान्स माझं शिकले टीव्ही मध्ये वगैरे असं बघून वेस्टर्न डान्स करणं. आणि मग पुणे फेस्टिवलला सिलेक्शन झालं. मग 2003, 4, 5 मी पुणे फेस्टिवल कंटिन्युअसली केले, गणेश कला क्रीडा रंगमंचला. मग त्याच्यातनं मला आवड निर्माण झाली की डान्स करतोच आहे आपण. तर मग लोकांनी विचारलं की तू नाटक करशील का. मग एक नाटक होतं, त्याच्यामध्ये डान्स लागत होता त्यांना. तर त्यांना तशीच मुलगी हवी होती की जी डान्स पण करेल आणि अभिनय पण करेल. आणि तिथून माझी कमर्शियल नाटकाला सुरुवात झाली. आणि त्याच्यामध्ये माझा साल्सा आणि वेस्टर्न डान्स पण होता आणि अभिनय पण होता. आणि तिथून मला आवड निर्माण झाली की आपण हे करू शकतोय. आणि तिथून माझी सुरुवात झाली की आपण आता अभिनय क्षेत्राकडे पण वळूयात. आणि नाटक करता करता प्रायोगिक, कमर्शियल असे नाटक सुरू झाले आणि तिथून अभिनयाची सुरुवात झाली. तुझी फर्स्ट सिरियल कशी होती आणि त्याचा अनुभव सांगशील? नाटक करताना नाटकात मी तर बरंच कामं केलं, प्रायोगिक पण आणि कमर्शियल पण. पण त्याच्यानंतर मग असं वाटलं की आता आपण कुठेतरी मोठ्या टीव्हीवर, पडद्यावर वगैरे येऊयात. त्याच्यामुळे मग मी टीव्ही चॅनल्सकडे जरा वळले. आणि मग मुंबईत माझी सफर सुरू झाला. ऑडिशन द्या, मग ऑडिशन देताना जी स्ट्रगल, मग त्याच्यामध्ये जाणं येणं. मग तिथे पहिल्यांदा मला चान्स मिळाला ऑडिशन मधनं, तो आहे लक्ष सिरियल. त्या सिरियलमध्ये मला सुरुवातीला लगेचच चान्स मिळाला. माझी ऑडिशन्स घेतली आणि लक्षमध्ये मला क्राईम बेस ती स्टोरीज असतात, मग त्या स्टोरी वाईज मला एपिसोडिक शोज मिळत गेले. आणि मग ते व्यवस्थित मिळत होते, म्हणजे महिन्यातनं मी 3-4 एपिसोड्स करत होते, एवढं मला तिथनं मिळालं. आणि अशा मग तिथून पहिल्यांदा मी गेले होते अस्मिता सिरियलसाठी ऑडिशनला. अस्मिताचेच जे डिरेक्टर होते ते लक्षला पण करत होते कास्टिंग. तर मग त्यांनी लक्षला केला. नंतर मग परत मला अस्मितासाठी बोलवण्यात आलं. आणि मग अस्मिता माझी पहिला, म्हणजे लक्षचं शूट पहिलं झालं, पण माझा टेलिकास्ट पहिला अस्मिताचा झाला. अरे वा. म्हणजे फर्स्ट सिरियल तुझी अस्मिता, जी आपण पाहतो टीव्हीवर वगैरे ते. आणि बाकीचं आता तू कराटे आणि ह्या गोष्टी कशा मॅनेज करत होती? मग त्यावेळेस तुझं अकॅडमीचं वगैरे? त्यावेळेस अकॅडमी माझी चालूच होती. अकॅडमी माझी गेली आता 17 वर्ष चालू आहे. कारण मी खूप वयाच्या लहान वयापासूनच म्हणजे सुरू केलेलं अकॅडमीमध्ये काम करणं आणि मुलांना शिकवणं. तर मग 8 स्टँडर्ड पासूनच माझे स्टुडंट्स वगैरे लहान लहान मुलांना मी ट्रेनिंग देणं, डान्स क्लासेस पण घ्यायचे आणि कराटे क्लासेस पण घ्यायचे. ते माझं अर्निंग पॉईंट होतं की बाबा साईड बाय साईड इन्कम मिळते. मग ते करताना मग जेव्हा मी मुंबईत गेले त्यावेळेस माझे असिस्टंट्स तोपर्यंत रेडी झाले होते. म्हणजे जी मुलं माझ्याकडे शिकली ती ब्लॅक बेल्ट्स होत आली होती. मग त्यांना काही वेळेस क्लासेस घ्यायला मी हे केलं की बाबा तुम्ही घ्या ज्या ज्या दिवशी मी नसेल. आणि माझे पेरेंट्स पण खूप, म्हणजे जे काही मुलांचे पेरेंट्स होते ते खूप सपोर्टिव्ह होते. आणि इव्हन माझे पण, की बाबा तू करतेस, तू जा, आम्ही तुला थांबवणार नाही, तुला जे करायचं ते कर. आणि माझ्या स्टुडंट्सच्या पेरेंट्सनी पण मला खूप सपोर्ट केला की मॅम तुम्ही करताय ना, तुम्ही जावा, आम्हाला खूप आवडतं तुम्हाला टीव्हीत बघायला किंवा तुमचं जे काही स्ट्रगल आहे ते बघायला.
मग त्याच्यानंतर एक कामं मिळत गेली. मग नकुशी झालं, नकुशीमध्ये स्टार प्रवाहामध्ये मला स्वाती चिटणीस यांच्या मुलीचा रोल मिळाला होता. उपेंद्र लिमये होते त्याच्यामध्ये, त्यांच्याबरोबर मी काम करत होते. मग अशी सुरुवात माझी तिकडनं सुरू झाली. खूप छान. तुझा हा प्रवास म्हणजे एका ह्याच्यातून दुसऱ्या ह्याच्यात, म्हणजे कराटे, डान्स, देन अभिनय, या सगळ्या गोष्टी. आणि मला एक तुझं ना आमिर खान प्रोडक्शनचा दंगल मध्ये तू, कारण स्पोर्ट्सशी रिलेटेड तुझं काम होतं कराटे, आणि मग त्या दंगल पण स्पोर्ट्सचं, त्यामध्ये तुझं सिलेक्शन झालं, तो अनुभव सांगशील का? म्हणजे दॅट इज अ बिग चान्स ना म्हणून. दंगलमध्ये असा अचानक एक फोन आला की स्पोर्ट्स पर्सन्स हवेत, तर तू करशील का? आणि पुण्यात शूट होतं, त्याच्यामुळे मी लगेचच रेडी झाले की बाबा आपल्याला पुण्यामध्ये आहे, 12 दिवसाचं शूट आहे. आणि बॅक स्टेजला काम होतं, इन फ्रंट स्टेज नव्हते मी की म्हणजे याच्यामध्ये येईल, पडद्यावर येईल वगैरे. मला फक्त अनुभव घ्यायचा होता. आमिर खान प्रोडक्शन कोण सोडणार आहे ते तर आहे. तर मग मला अनुभव घ्यायचा होता की काय आहे. आणि मग फातिमा सना जे आहे त्यांच्याबरोबर मी होते. आमिर खान सर यांच्याबरोबर माझं काही काम नव्हतं, पण त्यांच्याबरोबर माझं काम होतं. आणि बालेवाडीमध्ये ज्या काही त्यांच्या मॅचेस दाखवल्या आणि MIT मध्ये शूट झालेलं, तर मग त्या शूट्स मध्ये जेव्हा त्यांना बॅकग्राऊंडला आम्ही प्रॅक्टिस करायचो, त्याच्यामध्ये मग माझं थोडंफार श्रेय त्यांना काम होतं तिथे. आणि कॉलेजचे जे त्यांचे सीन्स आहेत कॅम्पसचे, त्या कॅम्पसच्या सीन्समध्ये आम्ही बऱ्यापैकी त्यांना काम करायला होतं की बाबा इथे आम्ही आहोत, इथे आहोत, मग इकडनं यायचंय, मग हा सीन असा घ्यायचा आहे, असं असिस्ट म्हणून मी ते काम केलं होतं. आणि मला ते खूप आवडलं, कारण तो एक्सपिरियन्स एकदम वेगळा होता त्यांच्याबरोबर काम करण्याचा. तेच ना, कारण एखादं प्रोडक्शन हाऊस इतकं मोठं नावाजलेलं, तिथं काम करणं म्हणजे वेगळाच अनुभव. आणि ते वेगळ्याच लेवलला काम असतं. म्हणजे टेलिव्हिजन इज डिफरंट आणि फिल्म्स वेगळ्या, आणि त्यात ही मोठी फिल्म, त्याच्यामुळे मला ते खूप छान, म्हणजे तो अनुभवच वेगळा होता. आणि तू अँकरिंग पण करायची. स्वप्नील सरांसोबत तुझं एक पाहिलं होतं आम्ही, नंबर 1 यारी विथ स्वप्नील, बरोबर? मग असेच कामातनं कामं मिळत गेली. हे बिफोर कोविडचं आहे सगळं. आणि 16 आणि 17 हा काळ मध्ये मी भरपूर कामं केली, असं झालं ते. मग नकोशीमधनच मी पिक्चर केला लव्ह यू जिंदगी, सचिन पिळगावकर यांच्या बरोबर. आणि त्या पिक्चरमध्येच मला म्हणजे त्यांच्याबरोबर ओळख झाली. मग त्यांना माझा अभिनय, माझं काम जास्त नव्हतं, पण मी त्यांच्या मैत्रिणीचा रोल करत होते. तर मग त्यांना आवडलं ते. आणि मग ते म्हणले की असा एक मी शो करतोय, नंबर 1 यारी विथ स्वप्नील, त्याच्यामध्ये तू ये. तर मी रेडी झाले, मी कोण नाही म्हणणार तर मग कलर्स मराठीवर तो शो होता, आणि मी त्यांच्याबरोबर त्यावेळेस काम केलं. मग तिथे सेलिब्रिटी शो होता, टॉकेटिव्ह शो होता, की त्यांची मुलाखत घेणं. मग स्वप्नील सर मुलाखत घेत होते, मी त्यांना असिस्ट करत होते, मग मध्येच मी पण बोलायचे. असं बरंच तो छान एक कार्यक्रम होता. ओके, म्हणजे तू ज्या बाजूला मी आता आहे त्या बाजूला तू होती आधी, बरोबर? कशा अनुभव होता तो पण तुझा इंटरव्ह्यू लोकांशी कनेक्ट करण्याचा त्यावेळेस? खूप छान. म्हणजे मला काही वाटलंच नाही की मी नवीन आहे, मी स्वप्नील सरांबरोबर काम करतेय. इतके प्रेमळ लोक आहेत की म्हणजे ते आपल्याला आपलंच करून घेतात लगेचच, की बाबा नवीन जुनं नाही, एकदम कम्फर्टेबल फील करणार. आणि ते छान पद्धतीने तो शो मी रन केला. त्याचे पण आमचे कमीत कमी 16-17 एपिसोड झाले. पण मला असं कधीच वाटलं नाही की मी नवीन आहे. फर्स्ट डे पासून थोडंसं घाबरायला होतं, कारण सगळे मोठे दिग्गज कलाकार येणार आणि त्यांचा इंटरव्ह्यू आपण घेतोय, त्यांच्याबरोबर काम करतोय. त्यामुळे पहिल्या 2 दिवस असं होतं. पण सचिन सर आणि स्वप्नील सर दोघांनी मला एकदम कम्फर्टेबल केलं. छान आहे तुझा अनुभव हा सगळा ऐकून. बरं, आता आपण हा अभिनय वगैरे क्षेत्रातलं झालं, पण आफ्टर कोविड अभिनय क्षेत्रामध्ये खूप ड्रास्टिक चेंजेस आले. कारण काय झालं, टीव्ही बंद, मीन्स आपले जुने एपिसोड झाले, लॉकडाऊन नंतर सगळं बंद. मूवीज पण म्हणजे काय नवीन होत नव्हत्या, सिनेमा हॉल सगळे बंद होते, सगळं OTT अँड ऑल. आणि सिरियल्स पण अशा म्हणावं तशा चालत नव्हत्या त्यावेळेला. मग त्यावेळेस तू हे सगळं कसं मॅनेज केलं, म्हणजे कसं केलं, तुझा तो अनुभव जाणून घ्यायचंय मला. ऍक्च्युली काय झालं, कोविड यायच्या आधीच माझं लग्न झालं. आणि नंतर पण माझी कामं चालू होती, कारण माझे दोन्ही फॅमिली सपोर्टिव्ह आहेत, माझ्या माहेरचे पण आणि सासरचे पण. आणि मग मी लग्नानंतर पण मुंबईत होते, पण अचानक कोविड आलं आणि सगळंच बंद झालं. आणि म्हणजे जो माझा ग्राफ असा चालला होता तो डायरेक्ट खाली आला. बट सगळ्यात मेन गोष्ट एक आहे की माझं इन्कम सुरू होतं, माझी अकॅडमी चालू होती, आणि ऑनलाईन क्लासेस स्टार्ट झाले. म्हणजे मला कुठे जायची गरज नाही लागली. ऑफलाईन आम्ही जे क्लासेस घेत होतो ते ऑनलाईन स्टार्ट झाले. आणि त्याच्यातच प्रेग्नन्सी आली. त्यामुळे मला तो काळ असा म्हणजे बरं वाटलं की बाबा मी प्रेग्नेंट आहे आणि मी घरात आहे आणि मी तरी क्लासेस घेते. त्यामुळे ते माझ्यासाठी ओके होतं. पण आता अभिनय क्षेत्राचं म्हणलं की आता थांबावंच लागलं, कारण 2 वर्ष पूर्ण कोविडमध्ये कुणालाच काहीच चान्सेस नव्हते.
आणि तर मी म्हटलं की आता आपण 2 वर्ष स्वतःला देऊयात, मुली आपल्या बाळाला देऊयात, आणि आपल्या क्लासेसना जे आहेत रन होत आहेत ते माझे कंटिन्यू चालूच होते, त्यामुळे त्याच्यामध्ये मला काही फरक नाही पडला. पण माझं एक होतं की फिल्म लाईनचं इन्कम बंद झालं तर माझं इथलं अर्निंग सुरू होतं, त्यामुळे मला तेवढा त्रास नाही झाला. कारण आपण एका गोष्टीवर अवलंबून राहिलं म्हणजे कंटिन्युअसली ऍक्टिंग या प्रोफेशनवर जर मी असते तर मला कदाचित मग मी त्यावेळेस जरा असं मनाला हे होतं की आपण करत होतो आणि आता काय झालंय. बरोबर आहे, बरोबर आहे. बघा म्हणजे आपण ना कुठल्याही नम्रताकडून आपण हे म्हणजे एक लर्निंग घ्यायला हवी की एका इन्कम सोर्सच्या ह्याच्यावर न डिपेंड राहता दुसरा काहीतरी आपल्याला सोर्स ऑफ इन्कम पाहिजे. बरोबर. कारण सडनली कोविड सारखे आणखी काहीही होऊ शकतं, त्यावेळेस आपण काय करणार. तुला ही कराटे तुझ्या अकॅडमीची एक साथ होती, त्यामुळे स्टील तू म्हणजे सर्व्हाइव्ह करू शकली या सगळ्या गोष्टींमध्ये. कारण आणि जे लोक कमवायला लागतात ना त्यांचं अर्निंग बंद झालं ना खूप त्रास होतो. आय नो दॅट. मी पण आता निहाल झाल्यानंतर मी थोडा ब्रेक घेतला होता ना, असं पैसे आपण पैशापेक्षा एक असतं ना ते रिकामं बसणं आवडत नाही. राईट. काही ना काही करत राहा. आणि कोविड हा असा काळ होता की त्याच्यामध्ये माझं सगळं गेलं प्रेग्नन्सी, त्यामुळे मी खुश होते की बाबा मी घरात पण आहे आणि मी आता ऑनलाईन क्लासेस पण आहेत आणि माझे डान्स क्लास पण सुरू होते. त्या दरम्यान लोकांना उलट असं होत होतं की काहीतरी बिझी राहण्यासाठी उलट क्लासेस लोक जॉईन करत होते. बरोबर. आणि त्यामुळे माझं ऑनलाईन चांगलं सुरू होतं. चांगलं म्हणजे. आणि मी 8th मंथ 9th मंथ असताना पण डान्स घ्यायचे. त्याच्यामुळे मला कुठेही त्रास झाला नाही. आणि जेव्हा आपण एखादी आवडती गोष्ट करतो ना त्यावेळेस म्हणजे देव पण आपल्याला साथ देतो की मी डान्स करते 8व्या 9व्या महिन्यात माझ्या घरच्या डोक्याला हात लावून बसले होते का बास थांबव जरा. पण मी आनंद घेत होते. नाही म्हणतात आता, कारण घरच्यांना वाटतं की नाही. मी पण माझ्या प्रेग्नन्सीमध्ये माझा किस्सा सांगतो तुला. प्रेग्नन्सीमध्ये माझ्या दिराचं लग्न होतं. वरातीमध्ये इतकं बेकार इतकं नाचत होते मी, लोक मला म्हणायचे की अगं थांब तू. बट आपण कसं आपल्याला कळतं की नाही माझ्या बाळासाठी आणि माझ्या हॅपी असतात त्यामुळे आपल्याला एवढं टेन्शन. म्हणजे डान्स वगैरे ह्या ज्या गोष्टी आपल्याला आवडतीच्या गोष्टी आपण केलं ना त्या बेबीवरही तसे चांगले संस्कार होतात आणि आपण हॅपी असले की तो पण हॅपी, ते पण हॅपी. आणि एक स्पोर्ट्स पर्सन शांत बसू नाही शकत. ते तर आहे. ते तर आहे, कारण शांत बसणं नसतंच, काही ना काही लागतं, करायला पाहिजे. मी तर लहानपणापासून हे नाही तर ते डान्स नाही तर कराटे, कराटे नाही तर दुसरा कुठला तरी गेम खेळा शाळेमध्ये, नाहीतर मग आता डान्स मधनं अभिनय, अभिनय मधनं हे असे मल्टीटास्किंग बरेच उद्योग मी केलेले. बरं, आता तुझं हे सगळं डान्स, अभिनय आणि कराटे आपण हे पाहिलं, पण मी बरेच तुझे न्यूजला आर्टिकल सुद्धा वाचलेत की तू सुप्रियाताई सोबत म्हणजे ते सेल्फ डिफेन्स महिलांना शिकवण्या म्हणजे मुलींना शिकवण्यासाठी, कारण काळाची गरज आहे आता सुरक्षेच्या दृष्टीने. असं नाही की कोणाला मारण्यासाठी म्हणून नाही, बरोबर, बट सेल्फ डिफेन्स. कारण काही सांगतात नाही जग खूप खराब होत चाललंय, त्यामुळे ना मुलींना स्वतःची जे म्हणजे स्वतःवर अवलंबून राहिलं, स्वतःचं संरक्षण करता येणं हे गरजेचं होतं आणि ते तू ट्रेनिंग दिलं, त्याबद्दल काय सांगशील? मी सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग खूप आधीपासून द्यायला सुरुवात केली, कारण जेव्हा मला ह्याची गरज कधी जाणवली, जेव्हा मी मुंबईला पुणे टू मुंबई एकटी प्रवास करायचे. मग मला माझ्या घरच्यांनी असं नाही की बाबा माझे पप्पा येतात बरोबर किंवा मला भाऊ नाहीये, मी एक माझी बहीण आणि मी, आम्ही दोघीच मुली आहोत. त्यामुळे मला लहानपणापासून माझ्या आईने ती शिकवण दिली की बाबा स्पोर्ट्स जॉईन करायचा आणि कराटे हे शिकलंच पाहिजे मुलींनी, खास करून. कधी कुठला प्रसंग आपल्यावर येईल सांगू शकत नाही येणार, आपण तेवढे सक्षम आहोत, पण आलाच तर काय, किंवा आपल्याला साधी बस जरी पकडायची म्हणली तरी आपल्याला पळता आलं पाहिजे. बरोबर. तर ती रनिंग, ते स्टॅमिना, ती स्ट्रेंथ ती मुलींमध्ये येण्यासाठी मला तिने लहानपणापासून कराटे म्हणजे शिकायचंच. आणि मी खूप रडायचे, मला नाही जायचं. पण आज तिच्यामुळे मी आज पूर्ण 5th Dan ब्लॅक बेल्ट आहे, म्हणजे ब्लॅक बेल्टच्या पुढे 5 डिग्री, आणि त्याच्यामधनं मग मी ट्रेनिंग मुलींना देते, मुलांना देते. आणि मग मी जेव्हा पुणे मुंबई एकटी प्रवास करायचा त्यावेळेस मला वाटलं की नाही, मी जे शिकले ते खूप गरजेचं होतं. कारण असे कित्येक अनुभव येतात, आम्ही रात्री शूट नंतर म्हणजे मुंबईचे काही एरियाज आहेत एकदम सुनसाम आहे जिथे शूट्स होतात, तिथनं यायचं म्हणल्यावर की धाकधूक व्हायची की बाबा 11 नंतर घरी कसं जायचं, कारण जेट्टी पकडा, मग बस पकडा, मग रिक्षा पकडा, आणि मुंबई ट्रेन शिवाय चालत नाही. बरोबर. सो ट्रेन मधनं रात्री एकटं या जा. त्यावेळेस मला कधी भीती नाही वाटली, तो कॉन्फिडन्स लेवल माझ्यामध्ये आधीपासून होता की नाही, मी एकटी जाऊ शकते, एकटी येऊ शकते, मी रिक्षा पकडू शकते, मी बस पकडू शकते. मग मी दादरला येऊन रात्री शेवटची 11:15ची गाडी असते शिवनेरीची, ती पकडून मी 3 वाजता 3:30 वाजता स्वारगेटला यायचे. आणि तिथून पण माझे पप्पा कधी मला घ्यायला आले नाही, तू तुझं ये. बरोबर. तिथून पण मग आपल्या पॅगो असतात त्यात 20-30 रुपये घेतात, तिथनं आपलं यायचं असं. पण त्या सगळ्या गोष्टींमध्ये मला कुठेही भीती जाणवली नाही की मी
म्हणजे हे ती करू शकते. हा, पण असंही नाहीये की 4-5 माणसं एकत्र आली आणि तेव्हा पण तुम्ही घाबरत नाही. घाबरायला सगळ्यांना होतं, भीती सगळ्यांना वाटते, पण तो एक कॉन्फिडन्स असतो. तो कॉन्फिडन्स आपोआप स्पोर्ट्समुळे येतो. आणि त्या कराटे ह्या गोष्टीमुळे मला तो आपोआप कॉन्फिडन्स आला आणि तोच असं वाटलं की सगळ्या मुलांमध्ये पण पसरावा, सगळ्या मुलांना त्याचं नॉलेज व्हावं. आजकाल जग खूप फास्ट चाललंय, त्यामुळे जगामध्ये राहण्यासाठी पुढे कॉम्पिटिशन्स आहेत. मग मुलांना ते शिकणं पण गरजेचं आहे की सेल्फ डिफेन्स काय आहे. मुली आजकाल IT कंपनीमध्ये कॅबनी जातात येतात. आता वर्क फ्रॉम होम मुळे ते कमी झालंय, पण तरी सुद्धा आजकाल बाहेर जावं लागतं, यावं लागतं. मग त्यासाठी तुम्हाला एकट्याला सर्व्हाइव्ह करणं गरजेचं आहे. मग ऍटलीस्ट बेसिक नॉलेज सेल्फ डिफेन्स असणं खूप गरजेचं आहे प्रत्येकाला, मग तो मुलगा असो मुलगी असो. बरोबर आहे. मग त्यासाठी आम्ही ट्रेनिंग स्टार्ट केले की बाबा सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग आपण सगळ्या मुलांना मुलींना देऊयात. आणि आजही IT कंपनीजमध्ये आम्हाला बोलवतात आणि आमचे सेशन्स ठेवले जातात आणि तिथे सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग आम्ही देतो सगळ्या लेडीज वुमेन्सना आणि गर्ल्सना. आणि स्कूल कॉलेजेसमध्ये तर हमखास वर्षातनं 2-3 सेशन्स आमचे होतातच. गुड. आता तू स्कूलमध्ये पण सेल्फ डिफेन्स आणि कराटे वगैरे घेतेस, तर त्याचा कसा अनुभव आहे तुझा? खूप प्रॉब्लेम्स असतात मुलींना, मुली शेअरच करत नाही. म्हणजे मुलींना असं खूप सांगायचं असतं, खूप बोलायचं असतं आणि काही प्रॉब्लेम्स असे असतात की त्यांना ते आपल्या माणसाला सांगायचं असतात, पण कित्येक प्रॉब्लेम्स ते घरच्यांना न सांगता आमच्या एका ट्रेनिंग नंतर आम्हाला येऊन सांगतात. इव्हन माझा कॉन्टॅक्ट नंबर घेतात किंवा मला इन्स्टाला मेसेजेस टाकतात, फेसबुकला मेसेज टाकतात की मॅम मला तुमच्याशी बोलायचंय. आणि छोटे प्रॉब्लेम असतात पण ते पुढे जाऊन मोठे होऊ नयेत यासाठी त्या गायडन्स घेत असतात. बरोबर. आणि त्यासाठी मग त्यांना आम्ही ट्रेनिंग देतो. मग त्या ट्रेनिंग मधून त्यांना कळतं की नाही असं नाही, असं करायला पाहिजे. कराटे इज डिफरंट थिंग. आपण तो प्रॉपर कोर्स करतोय, म्हणजे 1st to 10th स्टँडर्ड शिकवलं जातं. पण सेल्फ डिफेन्स इज अ प्रॅक्टिकल नॉलेज. तुम्ही बाहेर जाताय, रोडवर तुम्हाला अटॅकिंग होतंय, रोडवर तुम्हाला कुणी चेन स्नॅचिंग करतंय किंवा तुम्हाला कुणी मारायचा प्रयत्न करतंय, किडनॅप करण्याचा प्रयत्न करतंय, त्यावेळेस ऍटलिस्ट तुम्ही मारू नका समोरच्याला, पण पळून जा. त्यातनं वाचायचं कसं, तो फ्रॅक्शन ऑफ सेकंड मुवमेंट असतो जिथनं आपण जाऊ शकतो. किंवा एखाद्या पॉइंटला आपण जर त्यांना अटॅक केला तर त्यांना थोडासा त्रास होईल आणि तिथनं आपल्याला 1 मिनिट मिळेल पळायला. हे आम्ही शिकवतो. आम्ही कोणालाही मारायला शिकवत नाही, आम्ही असं फिल्मी स्टाईलमध्ये ऍक्शन शिकवत नाही. आपल्याला फक्त त्या लेवलला आपला मेमरीचा थोडासा युज करायचा आहे, कॉन्फिडन्स आणायचा आहे, त्या कॉन्फिडन्स मधून आपल्याला तिथनं पळ काढायचा आहे. किंवा अशा सिच्युएशन येऊच नाही यासाठी आधीच काय काळजी घ्यायला पाहिजे हे आपण त्यातून शिकवतो. वा, चांगलंय. कारण आणि आता इतका रिस्पॉन्स आला, म्हणजे हे रिस्पॉन्स पेक्षा ही गरज आहे. म्हणजे मी तर म्हणेल की हा सब्जेक्टच व्हायला पाहिजे स्कूलमध्ये. बरोबर आहे. कारण आजकाल मुलीच जाऊ देत, मुलं पण सेफ नाहीयेत. मुली तर म्हणजे मुलींना तर आधीपासूनच आपल्याला म्हणजे सेफ्टी इश्यूज आहेतच, पण आजकाल मुलंही सेफ नाहीयेत. मुलांबरोबर पण आपण कित्येक गोष्टी ऐकतो की किडनॅपिंग झालं किंवा मुलांबरोबर पण गैरवर्तन झालं. त्यामुळे हे दोन्ही लोक म्हणजे मुला मुलींना गरजेचंच आहे. बरोबर आहे. कारण हा मुद्दा असं आपण डिस्कस नाही करत नाही, हा खूप सेन्सिटिव्ह टॉपिक आहे. आमचे सेशन्स पण फक्त गर्ल्ससाठी होतात, जे की आमचा एक हॉल वगैरे स्कूलचा असतो, त्यामध्ये काही टीचर्स आणि मुली एवढ्यांसाठी हे सेशन्स असतात. कारण मुलींना त्यांचे प्रॉब्लेम डिस्कस करायचे असतात आणि मुलांचे सेशन्स वेगळे होतात, कारण मुलांना थोडं वेगळं सांगितलं जातं. आता पण बऱ्याच कॉलेजमध्ये आम्ही मुला मुलींना एकत्र सेशन घेतो. आता माझं मध्येच एका कॉलेजमध्ये, म्हणजे मी नाव नाही घेणार कॉलेजचं, पण सगळे IT ची मुलं होती जे इंजिनिअरिंग करत होते. तर मग त्या मुलांसाठी आम्ही सेशन्स घेतले होते आणि मुलं मुली एकत्र होते. आणि ते इतके त्यांना आवडलं ते सेशन, त्याच्यानंतर बऱ्याच जणांचे मला इन्स्टाला मेसेज आले की आम्हाला हे पूर्ण डीप मध्ये शिकायचंय. असेही मग पुढे त्याच्यातनं तुम्हाला शिकता येतं आणि त्यातनं आपण वाचू शकतो जर असा कधी प्रसंग आला तर. बरोबर आहे. कारण वेळ सांगून नाहीये आणि सध्याची वेळ कशी आहे माहितीये का, धावपळीची धकाधुकीचे जीवन, एकदम गर्दी, क्राऊडेड, आणि कधी कधी शिफ्ट वाईज काम असतात, कधी नाईट शिफ्ट असतात, डे शिफ्ट असतात. सगळ्या ह्या गोष्टीला अनुसरून सेल्फ डिफेन्स प्रत्येकाला आलं पाहिजे. तर तू त्यांना काय सांगशील व्ह्युअर्सला, मुलांना मुलींना एक संदेश दे तुझ्याकडून की त्यांनी. बरोबर. पहिली गोष्ट सगळ्यांनी फिटनेस, मेन फिटनेस. म्हणजे किती तुम्ही शिका, पण जर तुमचा फिटनेसच नसेल, तुमचा स्टॅमिना नसेल, तुम्ही जर साधं मांडी घालून बसू शकत नसाल, तुमचा डाएट जर चांगला नसेल, तुम्ही 1 किलोमीटर साधं पळू पण शकत नसाल, तर तुमच्या फिटनेसचा किंवा तुमच्या शिकण्याचा काहीच उपयोग नाही. कारण पुढे जाऊन तुम्हाला एका अशा धावपळीच्या जगामध्ये जायचंय की तिथे तुम्हाला स्टॅमिना खूप लागणार आहे. तुमचे वर्किंग आवर्स खूप जास्त आहेत, 8 hours, 9 hours, 10 hours. IT वाल्यांना तर 12-12 तास पण बसावं लागतं. आणि त्यावेळेस बसण्याच्या पोश्चर पासनं, उठण्यापासनं, चालण्यापासनं आपल्या सगळीकडे फिटनेस लागतो.
तर जरी सेल्फ डिफेन्स शिकायचा आहे, कुठलाही स्पोर्ट्स शिकायचा आहे, तुम्हाला फिटनेस इज इम्पॉर्टंट. आणि स्पोर्ट्स हा कुठल्याही मुला मुलींनी जॉईन केलाच पाहिजे. या मस्ट, दिस इज मस्ट. कारण काय होतं, तुम्ही कितीही घरात म्हणलो की आम्ही युट्यूबला बघून शिकू, पण नाही होत. आपण एक दिवस शिकू, दुसऱ्या दिवशी आपण म्हणू नको आज कंटाळा आलाय. पण जेव्हा आपण बाहेर पैसे भरतो ना, तेव्हा आपण तिथे जातोच. बरोबर. आणि ते कोच पण तुमच्या मागे लागतात. कारण आता माझ्या अकॅडमीमध्ये तर मी सुट्टी घेतली 2-3 दिवसाच्या वर की मी लगेच फोन करते, का सुट्टी घेतलीये, क्लासला यायचं, सुट्टी वगैरे काही अलाउडच नाहीये. ठीक आहे, तुम्ही बरं नसेल त्यावेळेस घ्या, पण उगाचच का घेताय असं. आणि दुसरी गोष्ट, तुमचं न्यूट्रिशन ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणि सेल्फ डिफेन्स हे प्रत्येक मुला मुलींनी शिकलं पाहिजे. त्याच्यासाठी आपले कोर्सेस असतात, क्लासेस असतात. तुम्ही कुठलेही क्लासेस जॉईन करून त्यातनं शिकू शकता. तुझ्या अकॅडमीची पण माहिती तू यामध्ये दे, म्हणजे जेणेकरून काही लोकांना जर तुझ्याशी कनेक्ट करायचं असेल, मला तुम्ही इन्स्टाला कनेक्ट करू शकता. नम्रता मुंदडा माझं चॅनल नेम आहे. फेसबुकला पण नम्रता मुंदडा ह्या नावानेच आहे. आणि तिथे तुम्ही मला कनेक्ट करू शकता. आणि माझे जे सेशन्स असतात, जर कुणाला आपल्या म्हणजे कंपनीमध्ये किंवा स्कूलमध्ये, कॉलेजेसमध्ये, क्लासेसमध्ये किंवा सोसायटीमध्ये आपल्या एक गेट टुगेदर तुम्ही जेव्हा लेडीजचं करता, पण त्याच्यामध्ये सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग जर तुम्ही म्हणजे वाटलं की करावं, तरी सुद्धा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. कारण असं काहीतरी उगाच हॉटेलमध्ये जाऊन लोक मरणाचे पैसे खर्च करतात, त्यापेक्षा तुम्ही काहीतरी शिका आणि त्याचा तुम्हाला 100% फायदा होणार. बरोबर आहे. अशा दृष्टीने तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. तर मी नम्रताचा कॉन्टॅक्ट तुम्हाला देईल. तिची जी इन्स्टा आयडी, फेसबुक आयडी ह्या सगळ्या आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये असतील, तुम्ही तिथे तिला कनेक्ट करू शकता. नम्रता, आता आपण सेल्फ डिफेन्स आणि ह्या कराटे ह्या सगळ्याबद्दल जाणून घेतलं. बट तू जसं म्हटलं तुझं मुलगी आहे, तर एवढं मुलगी झाल्यानंतर सीझर होतं किंवा नॉर्मल डिलिव्हरी म्हटलं तरी आपली तब्येत जरा सुटतेच बरं का. मी पण एक मुलाची आई आहे, तर मी सांगू शकते. तर तू हे सगळं कसं डाएट अँड ऑल कसं केलं, नंतर कराटे कसं करतेय तू सगळं? पहिली माझं सीझर आहे, नॉर्मल नाहीये. म्हणजे मी माझ्या डिलिव्हरीला अशी स्वतः एकटीच चालत गेले होते की आता शेवटचा दिवस आलेला आहे आणि काय होतंय का नाही असं. पण माझं ते डायरेक्ट मला आले म्हणे, एकटी आली आहेस, चला आतमध्ये या. आणि चेक केलं आणि त्यांनी म्हणले की नाही, आपल्याला आजच्या सीझर करावा लागेल. आणि मी म्हणलं की मला त्रास नाही होत, काहीच नाही होत, आणि तुम्ही सीझर. पण माझा थोडा वॉटर लीकचा इश्यू होता. मग ते म्हणले की नाही, आपल्याला करावं लागेल. आणि केलं सीझर. आफ्टर सीझर पण कोविडच होतं, त्यामुळे मला ते मसाज ना शेक ना काही मिळालं नाही. त्यामुळं म्हटलं की आता काय, जसं होईल देव भरोसे, की देव म्हणेल तसं आपण करायचं. आणि त्याच्यानंतर पण मग मी दुसऱ्याच महिन्यात कोविड असल्यामुळे ऑनलाईन क्लासेस मी फक्त 2 महिने गॅप घेतला होता. त्याच्यात पण माझे स्टुडंट्स जे असिस्टंट्स असतात, जे माझे सिनियर स्टुडंट्स आहेत, त्यांना सांगितलं की तुम्ही क्लास हँडल करा. आणि त्याच्यानंतर मग मी दुसऱ्या महिन्यामध्ये क्लासेस स्टार्ट करायला सुरुवात केली लगेचच. कारण ऑनलाईन होतं, त्यामुळे मी जास्त फिजिकली करत नव्हते. पण नॉर्मल आपण पंचेस दाखवू शकतो, नॉर्मल हालचाल करू शकतो, बोलू शकतो, तसा मी क्लास घेत होते. आणि माझे पेरेंट्स ऍज युज्युअल सपोर्टिव्ह होते की बाबा आफ्टर सीझर एका महिन्यात ही लेडी उभी राहून क्लास घेतेय, तेच खूप विशेष आहे. आणि त्याच्यानंतर मग मी डाएट कंट्रोल करायचं म्हणलं तर ते आईचं श्रेय पूर्णपणे, की तिने भरपूर खायला घातलं आणि माझं वजन फुल वाढवलं. आणि तुला मी लिटरली सांगते, माझं वजन प्रेग्नन्सीच्या वेळेस 75 होतं. अरे बापरे. आणि आता डायरेक्ट 20 kg मी उतरले. की कसं माहित नाही. म्हणजे मी ते माझं प्रोफेशनच असं आहे की मी काम करत गेले. आणि स्टार्टिंगला पहिलं वर्ष तर मी अशी चबी झाले होते की मला माझं असं वाटतं की मी मॉडेल होते, मी ऍक्टिंग करायचे, आणि आता मी काय झालीये. पण मग मी माझ्या सगळ्या हॉबीज परत स्टार्ट केल्या. परत डान्स करायला लागले, परत मग ऑनलाईन क्लासेस चालू होते, ते ऑफलाईनवर आले थोड्या दिवसांनी. मग ऑफलाईन मग प्रॅक्टिस स्टार्ट केली. मग मी रनिंग स्टार्ट केली, मॅरेथॉन्स मध्ये पार्टिसिपेट केले. ते पण माझे एक फिटनेस फ्रेंड आहेत, त्यांनी मला खूप मोटिवेट केलं की नाही, मॅरेथॉन करो, आप अच्छा करेगे मॅरेथॉन में. मग एक मी जास्त केलेलं नाहीये, 3-4च मॅरेथॉन केल्यात. पण त्यातनं एक असं झालं की बाबा की आपण करूयात, आणि स्टॅमिना आपल्याला चेक करता येतो. मग तसं केलं. आणि डान्स वेस्टर्न मी असेच सुरू केले. मग रील्स आले, मग रील्समुळे डान्स करायला लागले. आणि मग आवर्जून थोडंसं फोकस केलं की अर्धा तास तरी आपण वर्कआउट करूयात. पण क्लासेसमध्ये जेवढा व्हायचा तेवढाच, असं काहीही स्पेसिफिक वर्कआउटला वेळ दिलेला नाही. मी मनातनं फक्त एवढंच ठरवलं होतं की आपण जे काही फूड खातो ते कमी खायचं. ओके. म्हणजे जे माझं जेवण आहे, मी सकाळी एकदा जेवते आणि रात्री एकदा जेवते. मी असं कुठलंही फास्टिंग करत नाही
की बाबा दिवसभर ते आजकाल आलेले हा, आहेत की 12 hours फास्ट करा आणि इंटरमिटंट हा त्यातलं मी काही करत नाही, किंवा एक दिवस पूर्ण लिक्विड वरच राहा, एक दिवस फक्त फ्रूटच खा. माझ्याने होणारच नाही, कारण त्याचे परिणाम ज्याला ज्याला सूट होतो त्याला त्याला हा, होतं, पण बरोबर. ऍसिडिटी पण खूप जास्त होते हम्म. त्यांनी आणि मसल्स वीक होतात हम्म. आफ्टर सम डेज. हा. आता लगेच कळत नाही ते, पण आफ्टर सम डेज थोडासा प्रॉब्लेम होतो. आणि स्पोर्ट्स पर्सनला तर म्हणजे असं नाही चालत, हम्म. प्रोटीन किंवा काही ना काही इंटेक चालू ठेवायला लागतो. हम्म. त्यामुळे मग मी फक्त एवढंच लिमिटेशन केले की आपण जास्त म्हणजे आपला जो डाएट आहे 2 चपात्या, भाजी, भात आणि डाळ, हे जेवढं आहे ते लिमिटेड खायचं. त्याच्या व्यतिरिक्त तिसरी पोळी पण नाही खायची. बरोबर, म्हणजे न्यूट्रिशन जे आहे तो हा, त्याची व्हॅल्यू पाहून तसं हो, मग मी तेवढंच खायचंय. संध्याकाळी पण मी तेवढंच जेवायचंय आणि मध्ये आधी मग मी काही खायचं नाही. माझा ब्रेकफास्ट पण होत नाही, कारण मुलीची शाळा आहे, मग तिचं करण्यातच वेळ जातो. मग मी डायरेक्ट जेवण बनवते आणि 11:30-12 वाजता जेवण करून संध्याकाळी 8-8:30ला जेवून घेते. मध्ये आधी माझं मग मला भूक पण लागत नाही असं, आणि लागलीच तर मग त्यावेळेस मग काहीतरी फ्रूट वगैरे खाऊन घ्यायचं असं. म्हणजे तू सगळं हे मेंटेन केलं, म्हणजे तुझ्या सवयी जे स्पोर्ट्स सवयी मला हे आधीपासून आहेत. स्पोर्ट्स मध्ये तुम्ही एकदा आलात की तुम्हाला तर सवयी लागतात. Discipline तुम्हाला येतच, हा हा. डिसिप्लिन इज मस्ट, कारण ते तुम्हाला येतच आपोआप कुठल्याही स्पोर्ट्समध्ये, की तुम्हाला हे नाही. मग आपण कितीही प्रयत्न केला ना खायचा, तरी आपल्याकडनं होत नाही ते किंवा जात नाही. हे आपल्याला स्पोर्ट्स शिकवतो, डिसिप्लिन, बरोबर. की तुम्ही कसं राहायला पाहिजे, काय केलं पाहिजे. आणि स्पोर्ट्समुळे काय होतं, आपण शांत बसत नाही, आपण कंटिन्यू हलत राहतो. मग घरची कामं वगैरे सगळं मी माझेच करायचे, मला कोणाचीही मदत नाही, कुणाचीच नाही मदत. आणि मला हाऊसमेट वगैरे जे आपण हे करतो ते फक्त मी थोडा दिवस लावली. त्याच्यानंतर आता परत मी जेव्हा खूप वाढलं त्यावेळेस, मग जेव्हा आपण ते घरची कामं पण करतो त्यावेळेस आपण आपोआप ते होतं की मुलीला सांभाळता सांभाळता वजन आपोआप कमी होतं. दॅट इज अ व्हेरी बिग टास्क. बाकीची बाहेरची कामं परवडतात, आणि जेव्हा त्या मोठ्या होतात 1-1.5 वर्षानंतर, जेव्हा बाळ मोठी होतात, तेव्हा त्यांच्या मागे पळून पळून बायकांचं वजन आपोआप उतरतं. कारण मी खरंच रिलेट करू शकते ही गोष्ट, कारण निहाल सोबत ना आता मला कळतं असं, बापरे काय चाललंय हे 2 पहिल्या वर्ष आपण खूप खातो ग, आपल्याला कळत नाही फिडिंगमुळे, त्याला हे खाल्लं पाहिजे हे खाल्लं पाहिजे, आणि आई आपल्या अशा भरून भरून खायला घालतात. तू खाशील तर बाळाला मिळेल म्हणून तू चांगलं, आणि आपण चांगलेच सुटतो मग. पण आफ्टर 1.5 वर्ष ती बाळं बरोबर कमी करतात आपल्याला. मग मला माझ्या मुलीनीच कमी केलंय तिच्या मागे पडून पडून. आता मला पण ना म्हणजे मला पण स्वतःवर हे करायचं, बट एक हॉबी लावली पाहिजे की स्वतःच फिटनेस कडे पण लक्ष दिलं पाहिजे आपण. अर्धा तास का होईना, फिटनेस प्लस खाण्यावरचं जर कंट्रोल म्हणा, किंवा चांगलं खाणं, सात्विक खाणं. मी एकच सांगेल, तुम्ही आठवड्यातनं एकदा जेवताय ना बाहेर, जेवा ना तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही, पण घरचं रोज जेवा. बरोबर आहे. तुम्ही घरचं रोज जेवत नाहीये, बाहेरचं खाताय आणि 2-3 दिवस घरातलं खाताय म्हणे नाही मी घरचं खातीये, असं नाही होत. तुम्ही 6 दिवस कंटिन्यू घरातलं सात्विक जेवण जेवा, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आपण आधी काय करायचो, आपल्या वेळेस पैसे नसायचे, हॉटेल्स एवढे नसायचे, आणि एवढं हार्ड फास्ट लाईफ नव्हतं. त्यामुळे आपण बरोबर डब्बा खायचो, संध्याकाळी आलं की आई काहीतरी छान गरम गरम करून ठेवायची, संध्याकाळी खायचो. आजकाल काय होतं, स्कूलमधनच लेडीज बाहेर जातात की बाबा घरी जाऊन आता आपल्याला वेळ नाहीये. त्यांचे पण काही प्रॉब्लेम्स असतील, असं नाही की नाही, पण मग मुलांना काहीतरी खाणं, मग ते आलं बर्गर, मग ते आली भेळ, मग पाणीपुरी, मग फास्ट फूड आयटम इथनं स्टार्ट होतात. आणि मुलं आजकालची तू बघ, आजकाल मुलांना बाहेरच जास्त आवडतं, घरचं कमी. किंवा घरात पण माझी स्वतःची मुलगी, तिला मी अजूनपर्यंत चॉकलेट दिलेलं नाहीये, पण तिला बर्थडेला जेव्हा चॉकलेट मिळतात त्यावेळेस ती बारीक तोंड करून बसते की सगळी खातात, मला का नाही देत. पण आपण कशी तरी समजूत काढून परत ते घ्यायचं असं. मग आपण पण कंट्रोल ठेवला पाहिजे. आपण कंट्रोल ठेवला तर आपली मुलं कंट्रोल ठेवतील. बरोबर. त्यांच्यासमोर आपणच खात राहिलो आणि त्यांना म्हटलं की नाही, तर मग ते ऐकणार नाही. नाही, बरोबर आहे. हे मुद्दा आहे बरं का. आपण जी सवय लावतो ना, मुलं ना आपलं अनुकरण करत असतात. बरोबर. आपण जसं सवय करू, आपण जे खाऊ, आपण जे करू, म्हणजे आपण मोबाईल पाहत बसलो, मुलं मोबाईल पाहतात, आपण खातच बसलो, बाहेरचं फास्ट फूड खाल्लं, मुलांना पण ते आवडतं. जर आपण सात्विक खात असेल तर मुलांना पण तशी सवय लागते. म्हणून त्यासाठी आपण पण आपल्यावर लक्ष देणं. आणि एवढा वेळ नाही लागत ग, म्हणजे सकाळी एकदा स्वयंपाक केला तुम्ही 12-1 वाजता, की संध्याकाळी तुम्ही वाटलं तर फक्त वरण भात लावा, घरचं खा, नका खाऊ पोळी भाजी, संध्याकाळी वरण भात खा, पण घरचं खा, तूप टाका, लिंबू टाका, सगळ्यात बेस्ट आहार.
वरण भात तूप तूप. लिंबू वा सगळ्यात छान. खायला टेस्ट आहे, पण आपल्याला जे काय म्हणतात आणि nutrition सगळं value देते. न्यूट्रिशन हलकं राहतं पोट हा. मेन, आणि सगळं न्यूट्रिशन पोटात गेलेच पाहिजे असं पण काही नसतं. बरोबर आहे. काही वेळेस पोट पण हलकं ठेवावं लागतं की बाबा पोटाला पण आराम नको, नका भरू माझ्या पोटामध्ये काहीतरी. तेच तर. ती मशीन आहे, त्या मशीनीला पण थोडस म्हणजे काय म्हणतात ना, एक rest वॉशिंग दिलं मशीन पाहिजे. जरी ओव्हरलोड झालं हा, तरी ते आवाज करायला लागतं. बरोबर. आपलं स्टमक बिचारा काहीच आवाज करत नाही, पण आपल्याला एक संकेत देतो तो हा. आजारी पडायचा किंवा डिहायड्रेशन, डायटेशन, तुमचं सगळं डाएटच बिघडतो. हम्म. एकदम फास्टिंग पण करू नये की आपल्याला चक्कर येतात तरी आपण काहीच खात नाही, आमचा फास्ट चाललाय, असं पण नाही व्हायला पाहिजे. म्हणजे आणि मुलांनी आजकाल मी बघते माझ्या स्टुडंट्स पण इतके डाएट नाही, हम लोग शुगर छोड़ रहे मॅम, हम लोग शुगर नाही खा रहे, आम्हाला मीठ नकोय, आम्हाला मग पाणी पण आमचं वेगळंच आहे, गरम पाणीच पितोय. का तुम्ही तुमचं लहानपण हरवून घेताय याच्यामध्ये? खा, बिंदास खा, फक्त घरचं खा. तेच नॉर्मल जेवायचं, जेवणात काही हे नसतं का? आणि आपलं इंडियन फूड खूप चांगलं आहे बरं का. एक मी जेनेलियाचा इंटरव्ह्यू ऐकला होता बरं का, त्यामध्ये होतं की ती सांगायची की आपण म्हणतो omega-3 अँड फॅटी ऍसिड अँड ऑल. तुम्ही सगळे न्यूट्रिशन घरात खाल्ले ना, जर राजमा खाल्ला तर त्याच्यामध्ये सगळंच मिळतं तुम्हाला, तेच छोले तर. खाल्ले मिळतात, प्रोटीन मिळतंय आपल्याला, आणि आपल्या रसोईमध्ये सगळं काही आहे बरं का, हो. आपल्या किचन मध्ये सगळं आहे जे आणि आपल्याला विशेष मी पण व्हेज आहे. वा. पण तरी सुद्धा मी असं म्हणत नाही की म्हणजे मला खूप डॉक्टर म्हणतात की एक खाल्लं पाहिजे, खाल्लं पाहिजे, मान्य, कमी पडतंय आपल्याला, एक सुरू केलं पाहिजे, पण माझ्याकडनं ते होत नाहीये सुरू करणं. कधीतरी मी एक आता स्टार्ट करावं म्हणते, पण परत श्रावण येतो, परत हे येतं ते येतं, असं करत आपलं ते होत नाही. पण आपले व्हेज फूड मधनं पण भरपूर जाऊ शकतात. बरोबर आहे, भरपूर काही आहे. आणि कसं असतं माहितीये का, आपण खाल्लेलं नाहीये ना, आपण व्हेजिटेरियन लोक आहोत ना, आपल्याला अंडा जरी म्हटलं ना नको वाटतं. म्हणजे प्रत्येकाने खाल्लं पाहिजे. अंड्यामध्ये खूप खूप म्हणजे चांगल्या गोष्टी आहेत, प्रोटीन खूप मिळतं, अंड खाल्लं गरजेचं आहे. पण प्रत्येक वेळेस असं नाही की चिकन खाल्लंच पाहिजे आज, एवढं आज हे खाल्लंच पाहिजे, आज ते खाल्लं. मी एवढी लोक बघते ना, इतकं म्हणजे त्यांचं असतं ना की नाही मला आज हेच खायचंय, आज माझा हा डाएट आहे, आज माझा तो डाएट आहे. का तुम्ही जीवाशी खेळताय स्वतःच्या? तुम्ही फक्त घरचं आणि थोडं लिमिटेड खा, एवढंच माझं म्हणणं आहे. येस, मी पण लक्षात ठेवेन, कारण मी पण त्यातलीच एक आहे बरं का. नाही, आपण हॉटेलमध्ये गेलो, माझी एक रोटीच्या वर दुसरी रोटी होतच नाही, जातच नाही मला. लोकांना आपण हॉटेलमध्ये गेल्यावर 1 चे 2 रोटी आपोआप होतात. बरोबर आहे की बाबा भाजी राहिलीये, छान आहे आज, चला बाहेरचं खातोय तर मग आपण खाऊयात, असं होतं. थोडा कंट्रोल स्वतः केला ना, सगळं होऊ शकतं मॅनेज. तर तुम्ही स्वतःवर कंट्रोल ठेवा, घरचं चांगलं स्वस्त खा, आणि कसं छान तब्येतही चांगली राहते. बरोबर. आणि हेल्थच्या दृष्टीनं असं फ्युचरसाठी असं नाही का सध्या पुरतं, एक म्हणतात ना सस्टेनेबल आहे आपलं घरचं फूड खाणं. परत जर कोविड सारखं आलं तर आपल्याला घरचंच खावं लागणार आहे, बाहेरचं आपण किती खाणार आहे. त्या हिशोबाने आपण घरचंच बेस्ट फूड आहे. नम्रता, आता मी ना सध्या तुझे काही स्टेटस पाहिले होते ज्यामध्ये तू मॉडेलिंग करताना दिसली आम्हाला, काहीतरी शूट्स होते तुझे, तर ते काय प्रोजेक्ट्स काय आहेत तुझे, आणि परत तू ऍक्टिंग मध्ये पदार्पण करती आहेस का, हे जाणून घ्यायचंय मला. ऍक्टिंग मध्ये मी तर रेडी आहे, म्हणजे मला खूप आवडतं, म्हणजे ते माझं पॅशन आहे की मला अभिनय आणि स्क्रीन ह्याच्याशी म्हणजे मला असं होतं की मी कधी परत स्टार्ट होईल माझं. पण माझी मुलगी लहान आहे त्याच्यामुळे मग मी काही प्रोजेक्ट येतात ते करते, असं नाही असं म्हणत नाही. आणि मुंबईला किंवा काही असे प्रोजेक्ट जे महत्वाचे आहेत ते, किंवा काही एक चांगला रोल आला पाहिजे, असं नाही की मी काहीतरी येते आणि उगाचच करते, असं मला नकोय. तसे मला खूप प्रोजेक्ट्स येतात, पण ते उगाचच मला जोपर्यंत ते मनाला कन्व्हिनियन्स वाटत नाही की मी इथे छान दिसेल किंवा मला हा रोल छान करता येईल, तेव्हाच मी हो म्हणते. आणि तसे आले पण पाहिजेत प्रोजेक्ट्स की बाबा की तुम्ही कंटिन्युटी वर्क मध्ये असेल तर आपल्याला इथून मुंबईला जाता येतं, नाही तर 1-2 दिवसासाठी गेलं की मग परत जा, असं सगळं डिस्टर्ब होतं. आणि आता सध्या मी करतेय ते शूट्स, तू पाहिलेस ते ब्रँड शूट्स आहेत, जे की म्हणजे मी मॉडेलिंग पण करतेच. तर मग मॉडेलिंग मध्ये आता मला बरेच म्हणजे जुने कॉन्टॅक्ट किंवा काही नवीन लोक जे विचारतात, मग त्यांच्या ब्रँडसाठी मी मॉडेलिंगचं काम करते, इन्फ्लुएन्सिंगचं पण काम करते इन्स्टावरती. तर मग आता मध्ये एक बॅगचं शूट होतं, तर मग त्या बॅगच्या शूटसाठी मी मॉडेल म्हणून गेले होते. एक ज्वेलरी शूट होतं, त्या ज्वेलरी शूटसाठी गेले होते. मग असे मॉडेलिंगसाठी प्रोजेक्ट येत राहतात आणि कंटिन्युअसली ते काम चालूच आहे. पण असा मला एखादा मोठा प्रोजेक्ट पाहिजे की ज्याच्यात मी आता परत एनरोल करू शकेल आणि मुंबईला जाऊन
माझे काम परत स्टार्ट होईल अशी होप सो की ते होईलच. नक्कीच. तू जसं म्हणते ना, तुला पाहिजे तसा जो एक कॅरेक्टर किंवा एक रोल मिळाला एक नंतर तो ट्रॅक परत मला तसा, कारण मी एवढ्या मोठ्या दिग्गज लोकांबरोबर काम करून परत असं होतंय की आता की मी कुठला एखाद दिवसाचा रोल नको करायला. आपण थोडंसं अनुभव आहे तर त्या अनुभवाची जोड घेऊन आपली पर्सनॅलिटीची ताकद घेऊन तिथे आपण उतरलो पाहिजे. बरोबर. आणि आपण ते काम केलं पाहिजे. म्हणजे रिलॉन्च आहे एकदम धमाकेदार झाला पाहिजे. म्हणजे अशी इच्छा तर आहे, कारण मी जकास हिरोईन मध्ये पण होते. जकास हिरोईन मध्ये मी टॉप 5 मध्ये होते. तर श्रावण क्वीन मी जिंकले होते. बेस्ट रॅम्पवॉक अवॉर्ड होता मला मठाचा. तर मग असं एवढं सगळं काम केल्यानंतर आपण परत नाही खाली येऊ शकत ना. आपल्याला थोडं त्या लेवलचं काम आलं पाहिजे. तर त्या लेवलचे काम मला शूट्स मधनं येत आहेत, ब्रँड शूट्स मधनं, म्हणून मी ते करतेय. आता जसं ऍक्टिंग मधनं येतो तसं मी ऍक्ट पण स्टार्ट करेलच. चालेल. तुझ्या या सगळ्या प्रवासासाठी तुला खूप 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 शुभेच्छा. थँक्यू सो मच. असं म्हणजे तुझा हा प्रवास, तुझी ही जर्नी खूप चांगली होऊ देत. आणि सोबतच जे तू सेल्फ डिफेन्स, न्यूट्रिशन आणि या बाकी सगळ्या गोष्टींमधून दुसऱ्यांना इन्स्पायर करतेय, जगण्याचा एक वे देतेय, त्यासाठी पण तुला खूप शुभेच्छा. आणि या शोवर आलीस तू माझ्यासोबत, इतका छान गप्पा मारल्या, खूप छान वाटलं मला. मलाही खूप छान वाटलं आणि तू खूप कमाल अँकरिंग करतेस. मस्त वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. म्हणजे तू असं हे नाही की बाबा म्हणजे नुसते क्वेश्चन घेऊन आली आणि विचारते, तू ऍज अ फ्रेंड ते विचारते आणि नॅचरली ते विचारते, त्यामुळे ते आपोआप निघत जात आहे आणि ते तू कंटिन्यू ठेव. छान वाटतंय ते खूप. थँक्यू सो मच. असं कोणी बोललं ना खूप भारी वाटतं बरं का. चल, थँक्यू सो मच. आणि मंडळी, तुम्हाला कसा वाटला हा आमचा व्हिडिओ नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये सांगा. नम्रताची डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये देतेस. तुम्ही तिला कॉन्टॅक्ट करायचा असेल, सेल्फ डिफेन्स असू दे, कराटे असू देत किंवा ऍक्टिंग आणि ह्या बाकी गोष्टींचंही तुम्हाला जर नॉलेज हवं असेल तर ती आपल्याला नक्कीच यामध्ये हेल्प करू शकते. तर चला, थँक्यू. तूच बोल आता चॅनल. थँक्यू सो मच एव्हरीवन. आणि असंच स्नेहाच्या दुनियाला फॉलो करा. तिच्या दुनियामध्ये आम्ही पण आहोत, आम्हाला पण सहभागी करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि तोपर्यंत बाय बाय.